आता इथे आपण बघतोय टाइप सेकंड ए. टाइप सेकंड ए, एक्झाम्पल्स ऑन प्रॉफिट और लॉस. प्रॉफिट फायदा किंवा तोटा. बघा बरं आपण काय बघतोय, आपल्याला फायदा काढायचा आहे किंवा लक्षात घ्या तोटा काढायचा आहे, त्याच्यावरची गणित खूप आहेत. लक्षात घ्या 2-4 एक्झाम्पल्स आहेत, बरोबर, ते आपल्याला पाहावी लागतील. आणि ती बघत असताना अतिशय महत्वाचं हे एक प्रॉब्लेम सेट 4B मधलं 11th एक्झाम्पल आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. श्रीमती अनघा दोशी परचेस्ड 22 शेअर्स. हे 22 शेअर्स म्हणजे काय सांगा सर? दिस इज द नंबर ऑफ शेअर्स. ही शेअरची संख्या आहे. ही काय आहे बघा सर? शेअरची संख्या आहे 22 शेअर्स. त्याची फेस व्हॅल्यू 100 रुपीज आहे. फेस व्हॅल्यू केव्हा लागते? फक्त डिव्हिडंड काढताना. डिव्हिडंड म्हणजे लाभांश. लाभांश काढत असताना मिळणारा फायदा वर्षाला तो काढत असताना फेस व्हॅल्यू लागते, अन्यथा फेस व्हॅल्यू लागत नाही. फेस व्हॅल्यूचं काम एकदाच असतं, लक्षात घ्या. आणि फक्त मार्केट व्हॅल्यू जी आहे ती मात्र लक्षात घ्या 660 रुपये आहे. फाइंड सम इन्व्हेस्टेड. किती? सम याचा अर्थ बेरीज नव्हे, इथं सम याचा अर्थ रक्कम. किती रक्कम तुम्ही गुंतवली ते काढायची आहे, लक्षात घ्या. किती अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केलेली आहे. इथं सम याचा अर्थ अमाऊंट असा अर्थ आहे, लक्षात घ्या. मग आता आपण एक्सपेंडिचर ऑफ 1 शेअर करतोय सर परचेस करताना. परचेस आणि त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे, शी पेड 0.1% ब्रोकरेज. खरेदी करताना किंवा विकताना दलाली द्यावी लागणार आहे 0.1%. मग आता आपण खरेदी करतोय. खरेदी करताना एक्सपेंडिचर फॉर 1 शेअर, एका शेअरचा खर्च. त्यासाठी तुम्हाला मार्केट व्हॅल्यू तर द्यावीच लागेल. किती आहे मार्केट व्हॅल्यू? 660 रुपये द्यावेच लागेल, प्लस ब्रोकरेज द्यावं लागेल, दलाली. दलाली ही नेहमी मार्केट व्हॅल्यूवरच असते, मग फेस व्हॅल्यूवर नाही. दलाली ही नेहमी मार्केट व्हॅल्यूवर असते. ती कशी काढायची? तर 660 ला 0.1 यांनी मल्टिप्लाय करायचं, लक्षात घ्या. 0.1 नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे तुम्हाला ब्रोकरेज मिळेल. हे ब्रोकरेज आपण असं काढतो, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी शेअर खरेदी करताना मार्केट व्हॅल्यू मध्ये दलाली प्लस होते, विकताना ब्रोकरेज मायनस होते, हे लक्षात घ्या. मग आता इथं कसं होईल बघा सर, हेच कॅल्क्युलेशन आपण करायला पाहिजे. 660 प्लस, आता हे जे आहे इथे आपण 660 इंटू 0.1 डिवायडेड बाय 100, बरोबर सर. मग याच्यामध्ये आपल्याला हा 0 कॅन्सल होईल, तो काही प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात घ्या. किंवा हे 2 0 असल्यामुळे हे कट करतो आणि कट करून हे 2 डिजिट सोडून पॉईंट देतो. हा 2 डिजिट सोडून लक्षात घ्या काय दिले मी? पॉईंट दिले, लक्षात घ्या, कट करून. म्हणजे आता कसं झालं बघा सर, हे इट इज इक्वल टू 660 प्लस हे जे 0 आहे ते बाजूला टाका लास्टला. 66 1 जा 66 हे झालं. आता किती डिजिट्स राहिले? 2 डिजिट्स प्लस 1 डिजिट, 3 डिजिट. 3 डिजिट सोडा, 3 डिजिट सोडा आणि पॉईंट द्या. इट इज 0.660. मग काय आन्सर आलं याचं? एक्सपेंडिचर फॉर 1 शेअर किती आलं? मग या दोघांची बेरीज करता आली पाहिजे सर. ती कशी करणार? ॲडिशन. 660.000 660 रुपये म्हणजे 660 रुपये 0 पैसे आणि हे 0.660 पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे सर. पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, ॲडिशन. म्हणजे कसं झालं? 660 असं झालं सर. हे म्हणजे इथं आन्सर झालं. इथे लिहित असताना किती एका शेअरला खर्च किती आला? एक शेअर खरेदी करण्याचा खर्च किती आला? 660 रुपये 66 पैसे. हा शेवटचा 0 नाही लिहिला तरी चालतो. हे शेवटचे पैसे 66 पैसे. दिस इज द रुपीज. 660 रुपये 66 पैसे हा एका शेअरचा खर्च आला. आता किती शेअर्स खरेदी करायचे आहेत? 22. मग एका शेअर्सला एवढे तर 22 शेअरला किती? तर ह्या रकमेला 22 ने गुणावं लागेल. एका शेअरचा एवढा खर्च आहे तर 22 शेअरचा किती? तर एवढ्या रकमेला 22 ने गुणावं लागेल. म्हणजे कसं होईल सांगा सर? 660.66 हा एका शेअरचा खर्च आहे. 22 शेअरचा काढताना त्याला 22 ने मल्टिप्लाय करायचं. एक्सपेंडिचर फॉर 22 शेअर्स.
म्हणजे लक्षात घ्या इथे काय झाली ही आता या ठिकाणी लक्षात घ्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं घेऊन बाजूला करायला पाहिजे सर. म्हणजे 660 इथे बघा 66066 हे पॉइंटचा विचार केला नाही नंतर करतो इंटू 22 बघा सर मल्टिप्लिकेशन 2 6 जा 12 1 रिमेन 2 6 जा 12 12 प्लस 1 13 1 रिमेन 2 0 0 0 प्लस 1 1 2 6 जा 12 2 रिमेन 1 हियर 2 6 जा 12 12 प्लस 1 13 अगेन 2 नी मल्टिप्लाय करताना एक डिजिट सोडा आणि 2 नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे हेच येणार सर हेच येणार 2 3 1 2 3 1 हेच येणार सर. म्हणजे आता फक्त ऍडिशन करायचं संपलं. म्हणजे 2 हियर 3 प्लस 2 5 3 प्लस 1 4 2 प्लस 1 3 3 प्लस 2 5 3 प्लस 1 4 1 किती डिजिट सोडायचे बघा सर 2 डिजिट सोडायचे हे 2 डिजिट सोडा इथे आलं सर 2 डिजिट सोडून पॉइंट आला सर इथे. म्हणजे किती अमाऊंट झाली सर किती 22 शेअर्ससाठी किती खर्च आला बघा सर 22 शेअर्ससाठी 14,534 रुपीज 52 पैसा इतके खर्च आले. ही जी आहे इतकी तुम्ही रक्कम गुंतवली दिस इज सम इन्व्हेस्टेड दिस इज द सम इन्व्हेस्टेड म्हणून आपण इथं घेऊया सर ह्याला सम इन्व्हेस्टेड म्हणूया. दिस इज सम इन्व्हेस्टेड गुंतवलेली रक्कम किती रक्कम गुंतवली 22 शेअरसाठी इतकी रक्कम घेतली 14,534 रुपीज 52 पैसे आणि ह्याला आपण लक्षात घ्या दिस इज नोन ॲज अ रिझल्ट नंबर 1 दिस इज सम इन्व्हेस्टेड किती रक्कम गुंतवली हे इथं उत्तर आलं. आता आपण खर्च केलेली रक्कम आहे दिस इज सम इन्व्हेस्टेड म्हणजे एक्सपेंडिचर हा इतका तुम्हाला खर्च आला सर हा खर्च झाला. आता ह्या शेअर्स पासून मिळालेल्या रकमा त्यांनी असं सांगितलं की आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड डिव्हिडंड म्हणजे सर लाभांश डिव्हिडंड याचा अर्थ लाभांश प्रॉफिट गिव्हन बाय कंपनी प्रॉफिट गिव्हन बाय कंपनी कंपनीला जो प्रॉफिट होतो तुम्ही मालक आहे ना त्या कंपनीचे मग कंपनीला जो फायदा होतो तो तुम्हाला पण मिळायला पाहिजे ना. मग कंपनी किती देते 20% देते म्हणजे 100 रुपयाचा शेअर असेल तर 20 रुपये तुम्हाला देते. 100 रुपये तुम्ही त्या कंपनीत गुंतवले असतील तर तुम्हाला कंपनी वर्षाला 20 रुपये देते 20% डिव्हिडंड वर्षातून एकदा देते. मग आता किती मिळतील तुम्हाला काढायला पाहिजे सर हिथं आता डिव्हिडंड काढत असताना फेस व्हॅल्यूची गरज असते कारण डिव्हिडंड कोण देतं कंपनी देते आणि कंपनीकडे तुमची किती रक्कम आहे ही फेस व्हॅल्यू एवढी. तुम्ही भले तो शेअर 660 ला घ्या पण 660 तुम्ही कंपनीला दिलेत का नाही. शेअर खरेदी करताना 660 रुपये तुम्ही दिलेत पण कंपनीला दिलेत का नाही कंपनीला तुम्ही 100च दिलेत. मग कंपनी तुम्हाला 100 रुपयावरच 20% देणार. म्हणजे डिव्हिडंड काढत असताना फेस व्हॅल्यू कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. डिव्हिडंड फेस व्हॅल्यू 100 आहे रेट ऑफ डिव्हिडंड 20% म्हणजेच काय की 100 रुपयाच्या 100 रुपये व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरवर लाभांश किती तर 20 रुपये 20 रुपीज. बघा कळते का सर 100 रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या 100 रुपये फेस व्हॅल्यू असणाऱ्या एका शेअरचा डिव्हिडंड किती 20 रुपीज आणि आमची फेस व्हॅल्यू 100च आहे. आमची फेस व्हॅल्यू 100च आहे म्हणजे एका शेअर पासून आम्हाला 20 रुपये मिळणार. मग डिव्हिडंड ऑफ 22 शेअर्स किती होईल एका शेअरला 20 रुपये तर 22 शेअर्सला किती तर एका शेअरचे 20 रुपये आणि तर 22 शेअरचे 20 into 22 म्हणजे किती होईल 2200 22 2 जा 44 440 रुपीज हे तुम्हाला डिव्हिडंड मिळाला सर इयरली. वर्षातून तुम्हाला ह्या 22 शेअर पासून प्रॉफिट किती मिळाला 440 रुपीज डिव्हिडंड मिळाला. ही तुम्हाला रिसिव्ड अमाऊंट मिळालेली रक्कम आहे. आता हे सगळे शेअर्स विकायचे आहेत. शी सोल्ड ऑल शेअर्स व्हेन मार्केट व्हॅल्यू ₹650. परचेस करताना मार्केट व्हॅल्यू किती होती 660 पण जर शेअर डाऊन झाला शेअरचा भाव कमी झाला घाबरले श्रीमती अनघा दोषी घाबरल्या
शेअरचा दर कमी व्हायला लागला, भाव कमी व्हायला, विकून टाकलं, नको म्हणले. कंपनी डाऊन व्हायला लागली. मार्केट व्हॅल्यू 660 असताना खरेदी केलं, पण मार्केट व्हॅल्यू आता 650 कमी झालंय. कंपनीचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय म्हणून शेअर सगळे विकून टाकले तिनं. शी सोल्ड ऑल शेअर्स, मार्केट व्हॅल्यू ऑफ 650. आता शेअर विकताना पुन्हा दलाली द्यायची आली सर, ब्रोकरेज. आणि आता शेअर विकून तुम्हाला 650 मिळणार नाही, दलाली द्यावी लागेल, त्यातनं दलाली मायनस होईल. मग लक्षात घ्या, विकल्यानंतर रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम वन शेअर, एका शेअर पासून किती रक्कम मिळेल, तर ही मार्केट व्हॅल्यू जी आहे 650, त्यातनं ब्रोकरेज वजा होईल. मग ह्या 650 वर ब्रोकरेज किती, तर 650 इंटू 0.1%. आता पुन्हा याचं कॅल्क्युलेशन आलं सर, लक्षात घ्या. म्हणजे कसं झालं बघा सर, 650 मायनस हे 650 इंटू 0.1 अपॉन 100%, म्हणजे 100. मग हे 2 झिरो आहेत ना सर, हे 2 झिरो असल्यामुळं राईट साईडनं 2 डिजिट सोडून पॉइंट द्यायचा, राईट. मग आता कसं झालं बघा सर, 650 मायनस 650 1 जा 650, राईट. आता किती डिजिट सोडायचे, 2 डिजिट्स आणि 1 डिजिट, 3 डिजिट. 3 डिजिट तुम्हाला सोडायला लागतील सर. आता 3 डिजिट सोडायचे आणि मग पॉइंट द्यायचा, लक्षात घ्या सर. मग पॉइंट द्यायचा, इथं तुमचं आलं 0 पॉइंट असाल. म्हणजे तुमची सर व्हॅल्यू किती आली, ही ऍडिशन करता आली पाहिजे. 650.000 आणि इथे 0.650, म्हणजे 650.650. लास्ट झिरो काही महत्वाचा नसतो. 650 रुपीज 65 पैसा. एक शेअर विकून तुम्हाला एवढी रक्कम आली, 650 रुपीज 65 पैसा इतकी रक्कम आली. हे एक शेअर विकून मिळाली. आता 22 शेअर्स विकायचे. 22 शेअर्स विकून तुम्हाला मिळणारी रक्कम काढायची, रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम 22 शेअर्स. म्हणजे ह्या अमाऊंटला कितीनं गुणायचं, मल्टिप्लाय करायचं 22 नी. एक शेअर विकून एवढी रक्कम मिळणार. तर 22 शेअर्स विकून किती मिळणार, तर 650 इंटू 65 इंटू 22 इतके मिळणार, लक्षात घ्या. आता हे मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. चला आपण इथं मल्टिप्लाय करून बघूया. आपल्याला 22 ला इथं बघा 65065 पॉइंट घेत नाही, इंटू 22. पहिल्यांदा 2 नी मल्टिप्लाय करा. 2 5 जा 10, 1 2 6 जा 12, 12 प्लस 1 13, 2 0 0 0 प्लस 1, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 12 प्लस 1 13. पुन्हा 2 नी मल्टिप्लाय करायचं. आता ह्या एक डिजिट सोडायचं, 2 नी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हेच येणार सगळं 0 3 1 0 3 आणि 1 हेच येणार ना. मग 0 3 3 इन 1 4 1 3 1 4 1. आता किती डिजिट सोडायचे, 2 डिजिट्स. हे 2 डिजिट सोडून द्या इकडून सर. ह्या साईडनं 2 डिजिट सोडा आणि इथे पॉइंट आला सर. म्हणजे कसं होईल बघा सर, 14,314 14,314 रुपीज 30 पैसा इतकी सर तुम्हाला अमाऊंट मिळाली. तुम्हाला आतापर्यंत किती खर्च किती आला, खर्च आला 14,534 एक्सपेंडिचर खर्च आला. मिळाले किती, हा डिव्हिडंड 440 रुपये मिळाला, प्लस हे 22 शेअर्स विकून 14,314 रुपीज हा मिळाला. टोटल रिसिव्ड अमाऊंट किती, तर हे 2 आणि हे 3 याची बेरीज. डिव्हिडंड एक मिळाला आणि शेअर्स विकून काही अमाऊंट मिळाली. ह्या 2 अमाऊंट्स तुम्हाला रिसिव्ड मिळाल्या. मग टोटल रिसिव्ड अमाऊंट म्हणजे काय, 2 प्लस 3. 2 मध्ये किती मिळाले सांगा सर, 2 मध्ये 440 मिळाले. बघा बरोबर आहे का सर, हे 440 इथं मिळाले, प्लस 3 मध्ये किती मिळाले, इथं मिळाले 14,314.30 इतके मिळाले. दोघांचे ऍडिशन करा. ऍडिशन करत असताना मोठी अमाऊंट आधी लिहितो,
इथं ही जसं हा मल्टिप्लिकेशन आता झाली तर इथे मोठी अमाऊंट लिहितो आधी, म्हणजे 14,314.30. आता ही अमाऊंट 440, 440 म्हणजे 440.00, पॉईंट खाली पॉईंट किती झाले बघा सर, 0 3 4 4 + 1 5 4 + 3 7 1 4 754. दॅट इज किती अमाऊंट मिळाली सर, टोटल रिसिव्ड अमाऊंट किती, टोटल रिसिव्ड अमाऊंट 14,754 रुपीज 30 पैसा इतकी अमाऊंट तुम्हाला मिळाली सर. तुम्ही खर्च किती केले, 14,500, मिळाले किती, 14,700. आय रिपीट, किती एक्सपेंडिचर झालं, खर्च किती झाला, सम इन्व्हेस्टेड किती, 14,500. मिळाले किती, रिसिव्ड अमाऊंट किती, 14,700. म्हणजे मिळालेली रक्कम जास्त आहे. मिळालेली रक्कम जास्त असेल, रिसिव्ड अमाऊंट जास्त असेल तर प्रॉफिट, आणि रिसिव्ड अमाऊंट कमी असेल एक्सपेंडिचर पेक्षा तर लॉस. खर्च केलेली रक्कम, एक्सपेंडिचर आणि रिसिव्ड अमाऊंट याच्यामध्ये रिसिव्ड अमाऊंट जास्त आहे. रिसिव्ड अमाऊंट जास्त असेल तर प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे 4 - 1. 4 किती आहे बघा सर, 4 आहे 14,754 रुपीज 30 पैसा. हा काय झाला सांगा, रिसिव्ड अमाऊंट. आणि लक्षात घ्या खर्च केलेली 14,534, 14,534 रुपीज 52 पैसा, 52 पैसा. लक्षात घ्या. आता हे दोघांचं सबस्ट्रॅक्शन येईल, तो आला प्रॉफिट. मग आता सबस्ट्रॅक्शन घ्यावं लागेल सर आपल्याला, घेऊया आपण. बघा आता हे सबस्ट्रॅक्शन घेऊया आपण, इथे घेऊया, जागा शिल्लक आहे. हे 14,754 रुपीज 30 पैसा मायनस 14,534 रुपीज 52 पैसा. आता सर हे झालं, पुढं 2 सबस्ट्रॅक्शन आहे. 13 - 5 8, 14 - 5, 14 - 5 म्हणजे लक्षात घ्या 9, 3 5 - 4 1, 7 - 5 2, 4 - 4 0, 290 रुपीज 82 पैसा. किती प्रॉफिट झालं सांगा सर, 219 रुपीज, 219 रुपीज 82 पैसा. म्हणजे सर अंदाजे 220 रुपीज. इट इज अप्रॉक्सिमेटली 220 रुपीज. तुम्हाला पर्सेंट प्रॉफिट काढायचं आहे. काय काढायचं आहे बघा सर, पर्सेंट प्रॉफिट काढायचं आहे. म्हणजे 100ला किती, हा प्रॉफिट किती रुपये खर्च करून मिळालाय, एवढे खर्च करून एवढा प्रॉफिट मिळालाय, इतके खर्च करून इतका प्रॉफिट मिळालाय, तर 100 रुपये खर्च करून किती मिळेल, ह्याला म्हणायचं पर्सेंट प्रॉफिट. पर्सेंट प्रॉफिट म्हणजे काय, इतके गुंतवून इतके खर्च करून इतका प्रॉफिट मिळाला, तर 100 रुपये खर्च करून किती मिळतील. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, कॅल्क्युलेशन असं करावं लागेल. इथं एक्सपेंडिचर बघा सर, एक्सपेंडिचर आणि इथं प्रॉफिट. किती आहे एक्सपेंडिचर बघा सर, एक्सपेंडिचर आहे 14,000. किती खर्च आहे, 14,534 रुपीज 52 पैसा. इतके खर्च करून किती प्रॉफिट मिळाला, 219 रुपीज 82 पैसा इतका प्रॉफिट मिळाला. तर 100 रुपीज एक्सपेंडिचर करून किती प्रॉफिट मिळेल, किती प्रॉफिट मिळेल, पर्सेंटेज क्वेश्चन मार्क. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं की तुम्हाला पर्सेंट प्रॉफिट मिळेल. लक्षात घ्या किती मिळेल तुम्हाला, पर्सेंट प्रॉफिट तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर हा पर्सेंट प्रॉफिट करत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन आलं, ते आपण इथे करूया. बघा सर, पर्सेंट प्रॉफिट ह्या दोघांनी याला गुणायचं, ह्या दोघांनी याला गुणायचं, म्हणजे कसं होईल बघा सर,
534.52 इंटू क्वेश्चन मार्क इज इक्वल टू, ह्यानी याला गुणायचं 100 इंटू 219.82, बरोबर सर, 100 लक्षात घ्या. मग आता क्वेश्चन मार्क काढताना ह्यानी इंटूचं डिवायडेड बाय होणार. इतक्या एक्सपेंडिचरला इतका प्रॉफिट, तर 100ला किती, याला पर्सेंट प्रॉफिट म्हणतो आपण. मग आता बघूया, लक्षात घ्या सर, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू इंटूचे डिवायडेड बाय, देअरफॉर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 100 इंटू 219.82 आणि हे 14,534.52. आता बघा सर, हे जे 0.82 आहे आणि 0.52 आहे, म्हणजे डिवायडेड बाय 100 होणार. 0.82 म्हणजे काय, 2 डिजिट्स, म्हणजे डिवायडेड बाय 100, पॉईंट काढला की. 0.52 म्हणजे डिवायडेड बाय 100, म्हणजे हा पॉईंट जर आपण काढला, हे पॉईंट काढू शकतो आपण, कारण डिवायडेड बाय 100 कॅन्सल होतो. पॉईंट काढल्यानंतर 0.82 पॉईंट काढला तर डिवायडेड बाय 100, 0.52 पॉईंट काढला तर डिवायडेड बाय 100 कॅन्सल. मग शिल्लक काय राहील बघा सर, इट इज पॉईंट काढला, दोन्ही कडले पॉईंटच्या पुढे 2 डिजिट्स, पॉईंटच्या पुढे 2 डिजिट्स इक्वल आहे, तर पॉईंट काढून टाका, किती होईल. मग त्याचं मल्टिप्लिकेशन होईल 219 इंटू 100, म्हणजे हे 2 झिरो इकडे येणार, 2198200. पॉईंट काढला, मल्टिप्लिकेशन केलं, ह्याचाही पॉईंट काढून टाका, 14,534.52. आता सर ह्याचं डिव्हिजन करून आन्सर येणार सर ह्याचा. आता हे डिव्हिजन पॉसिबल नाही सर, मरू. हा, थोडं या सबस्ट्रॅक्शन मध्ये चूक झाल्याचं दिसते आपल्याला, बरं सर, सबस्ट्रॅक्शन मध्ये चूक झाल्याचं दिसतंय. 0 - 2 म्हणजे 10 - 2, 10 - 2 म्हणजे 8, बरोबर, रिमेन 1. 13 - 6, 13 - 6, बरोबर सर, म्हणजे किती आले, 7. 13 - 6 म्हणजे 7 आले, बाकी सगळं बरोबर आहे, 78. म्हणजे हे किती झाले, 219.78, राईट. हा इथं थोडासा चेंज करूया आपण, इथे हा 78 प्रॉफिट, बरोबर आहे सर, हा 78, बरोबर आहे. इथे सर हा 78, हा, इथे पण किती झालं बघा सर, हा 78, राईट, हा 78, हा पण 78, राईट. आणि इथे पण काय झालं सांगा सर, 78. थोडं आता हे करत असताना शेवट तुम्ही म्हणाल सर हे काय डिव्हिजन करायला नको, कधी डिवाइड करायचं, 10th संपेल तर कॅल्क्युलेटरनं करूया, बस होईल. बरं, कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड इन द एक्झाम. मग कसं करायचं, तर बघा हे करत असताना डिजिट्स बघूया. 1 ला 1 डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट, 4 डिजिट, 5th डिजिट, 6th डिजिट, 7 डिजिट. न्यूमरेटर 7 डिजिट आहे, डिनॉमिनेटर 7 डिजिट आहे. न्यूमरेटर 7 डिजिट आहे, 7 अंकी आहे, अंश 7 अंकी आहे, छेद 7 अंकी आहे. न्यूमरेटर इज 7 डिजिट नंबर, डिनॉमिनेटर इज 7 डिजिट नंबर. मग आता काय करूया, या दोघांनी भाऊया, हे वरचं सगळं सोडून देऊ सर, हे सगळं सोडून देऊ. हे 16 डिजिट्स, 1 2 3 4 5 डिजिट सोडा, हे 5 डिजिट सोडले. आता किती झालं सांगा, 21/14. मग 14 तुम्हाला येतं सर टेबल, 14 1 जा 14, 14 2 जा 28. मग हे 28 आहे का, हे 28 आहे का, नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे 14 1 जा 14 म्हणजे इथं 1 बिल सर, 1 पॉईंट समथिंग समथिंग, 1 पॉईंट समथिंग समथिंग, लक्षात घ्या, बरोबर आहे ना, 1 पॉईंट समथिंग समथिंग इतके %, दॅट इज 1%. 1 पॉईंट समथिंग समथिंग %, दॅट इज 1% इज आवर आन्सर. पर्सेंट प्रॉफिट इज 1. पर्सेंट प्रॉफिट इज 1. आय रिपीट, न्यूमरेटर मध्ये 7 डिजिट आहे, डिनॉमिनेटर मध्ये 7 डिजिट आहे. डिव्हिजन करणं अवघड आहे,
म्हणजे वरचे 5 डिजिट द्या सोडून, म्हणजे 2 डिजिट 21/14, मग 14 1 जा 14, 14 2 जा 28 होते, 14 2 28, नको, 14 1 जा 14, 1 पॉइंट समथिंग समथिंग, म्हणजेच 1 पॉइंट. पर्सेंट प्रॉफिट किती आलं सांगा सर? 1. पर्सेंट प्रॉफिट किती आलं? 1 अप्रॉक्सिमेटली. देअरफॉर पर्सेंट प्रॉफिट इज अप्रॉक्सिमेटली 1. इथं आन्सर लिहायचं बघा सर. पर्सेंट प्रॉफिट इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इथं 1 आन्सर. काय येईल बघा सर इथं? अप्रॉक्सिमेटली ह्याला म्हणतात, असं करता अप्रॉक्सिमेटली, इट इज इक्वल टू 1. म्हणजे आन्सर आपलं काय येईल सांगा सर? पर्सेंट प्रॉफिट इज इक्वल टू 1. पर्सेंट प्रॉफिट इट इज इक्वल टू 1. बस अंदाजे बोले अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, दिस इज सेम, अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू 1 पर्सेंट प्रॉफिट. करेक्ट नाही. आणि असं डिव्हिजन कसं केलं सांगा? हे 21/14, 14 1 जा 14, पुढे मरू दे, 14 1 जा 14, बरोबर सर? 1 पॉइंट समथिंग समथिंग येणार. आणि 14चं हाफ जरी केलं तर 14 + 7 जरी आपण केलं, लक्षात घ्या, तर 21 होते. पॉईंटपेक्षा कमीच येईल, 0.5 पेक्षा. तर अप्रॉक्सिमेटली इज इक्वल टू 1%. पर्सेंट प्रॉफिट अप्रॉक्सिमेटली 1. तर या पद्धतीनं हे करायचं. दिस इज टफ एक्झाम्पल. या लास्ट स्टेज करता तर टफ. आपण थोडंसं समराईज करूया. काय काय केलं? समराईज करत असताना बघा, आपण एक्सपेंडिचर काढलं, खर्च. प्रॉफिट लॉस काढताना एक्सपेंडिचर काढलं, खर्च काढला, आणि रिसिव्ड अमाऊंट मिळालेली रक्कम काढली. खर्च कसा आहे? तर एक्सपेंडिचर ऑफ 1 शेअर काढला, किती एका शेअरला किती खर्च आला, आणि नंतर 22 शेअरचा खर्च काढला, हा एक्सपेंडिचर. रिसिव्ड अमाऊंट मध्ये डिव्हिडंड जी कंपनी देणार आहे तो डिव्हिडंड काढला, जो फेस व्हॅल्यूवर आहे. त्याच्यानंतर शेअर्स विकले, शेअर विकून मिळणारी रक्कम काढली, 1 शेअर विकून मिळणारी रक्कम, पुन्हा 22 शेअर्स विकून मिळणारी रक्कम काढली. ती टोटल रिसिव्ड अमाऊंट आली, डिव्हिडंड आणि शेअर विकून मिळणारी रक्कम. मग एक्सपेंडिचर आणि रिसिव्ड अमाऊंट, खर्च आणि मिळालेली रक्कम, याच्यामध्ये मिळालेली रक्कम जास्त आहे म्हणून फायदा, खर्च जास्त असता तर तोटा, लॉस. आणि मग तसं करून जो काही प्रॉफिट किंवा लॉस आला तो पर्सेंट प्रॉफिट फक्त याच एक्झाम्पलमध्ये विचारले, बाकीच्या एक्झाम्पलमध्ये पर्सेंट प्रॉफिट विचारलेलं नाहीये. इथं पर्सेंट प्रॉफिट, मग एक्सपेंडिचर प्लस प्रॉफिट, किती खर्च करून किती फायदा मिळाला, एवढे खर्च करून एवढा फायदा मिळाला, तर 100 आला किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. हे करत असताना पॉईंटच्या पुढे 2 डिजिट्स आहेत, पॉईंटच्या पुढे 2 डिजिट्स आहेत. इक्वल डिजिट्स न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये असतील तर पॉईंट काढून टाकायचा. पॉईंटच्या पुढे 2 डिजिट आहेत, पॉईंटच्या पुढे 2 डिजिट्स आहेत. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, अंश आणि छेद, याच्यामध्ये पॉईंटच्या पुढे इक्वल डिजिट असतील, सारखे अंक असतील, सारखे डिजिट्स असतील तर पॉईंट काढून टाकायचा. पॉईंट काढल्यानंतर डिवाइड केलं. हे डिव्हिजन करत असताना फार अवघड आकडा आहे म्हणून शेवटचे 5 डिजिट सोडले, पहिल्या 2 डिजिट्समध्ये डिव्हिजन केलं. 14 1 जा 14, पर्सेंट प्रॉफिट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. दिस इज आवर आन्सर. ओके सर. याच्यावरची आपण आणखीन 1-2 एक्झाम्पल्स बघणार आहे आणि याच्यावर एक होमवर्क देणार आहे, सेम एक्झाम्पल.